देह कशासाठी? भजना. गोमटा भजना म्हटलं बरं, भोजना नाही. मग आता सांगा, जगण्याकरिता खावं की खाण्याकरिता जगावं? मराठी म्हणून तर मौली मराठीचं वर्णन करतात. माझ्या मराठीची हा बोलू कौतुकी, परी अमृताचे नी पैजा जिंके. का म्हणतात त्याच्यासाठी? हा बोला. कशासाठी? जगण्यासाठी खावं की खाण्यासाठी जगावं? तुम्हाला तर एकच तर आहे, फक्त उलट म्हटलं तुम्ही. नाही नाही नाही, जगण्यासाठी खावं, बरोबर आहे का? खाण्यासाठी जगावं नाही, हे करता आहे नाही. जगण्यासाठी खावं का? कारण भूक, गरज आहे, अन्न पाहिजे. कशाला? शरीराला. आणि म्हणून जैसे शरीर के लिए भोजन जरूरी है, वैसे ही आत्मा के लिए भजन जरूरी है. आणि म्हणून मात्र हा देह दिले देवाने कशा करता? भजनासाठी. आणि म्हणून सुंदर अशी इंद्रिय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपण भवरोग. याच्यासाठी दिले इंद्रिय, दिले हात पाय डोळे नाक सगळे दिले. कशासाठी? म्हणून म्हटलं तर टाळी वाजवा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, याच्यासाठी दिलंय ना. मग ज्याच्यासाठी दिलाय त्याच्यासाठी वापर केला पाहिजे. नको तिथं मात्र नाही. आता नातू रडू द्या आणि नात्याला खेळवण्यासाठी मग टाळ्या तिथं वाजवा म्हणता का कोणी? आणि तरी अहो इथं भगवंताच्या नावात टाळी वाजवली तर उद्धार आहे म्हणून इथे वाजवायची आहे. असो, चला, हा सुंदर असा नरदेह दिलेला आहे भगवंताने. कशासाठी? भजनासाठी. आणि म्हणून तर म्हणतात माऊली, हा मनुष्य देह नाही तरच फक्त मनुष्य देहामध्येच हे मिळतं, इतरत्र कुठे नाही. आणि म्हणून म्हटलंय की मनुष्य जात स्वभावता मात्र भजनशील आहे आणि त्याकरता हा देह मिळाले. मग म्हणून आपण भक्ती करते, कारण आपल्याला कळालेलं आहे की माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर भक्ती करायची आहे. भक्ती आपण करतो, पण कशी करतो? मला सांगा ना. तुम्ही घरी स्वयंपाक बनवता? अर्ध्या बनवता ना, अर्धा काय हॉटेलवर जातं का? स्वयंपाक बनवता. रोज रोज बनवायचं झालं तर तुमच्या मनाचं स्वयंपाकाची भाजी रोज तुमच्या मनाची बनते की यांच्या मनाची? तिकडेच पाहतात तुमच्या घरचे. कोणाच्या मनाची? यांच्या मनाची. बरोबर आहे ना? रोजचं करायचं झालं तर एखादी दिवस आपली, बाकी दिवस. तसंच आपण भक्ती करतोय, कोणाच्या मनाची? आपल्या मनाची. इकडे आपण करतोय, पण भगवंताला आवडते की नाही याचा विचार केला? आणि म्हणून आपल्याला भक्ती करायची आहे, पण कशी? जसं स्वयंपाक करता यांना आवडावं तसा, तशीच भक्ती करायची आहे. कोणासाठी? भगवंताला आवडेल अशी. आणि मग ती तशी भक्ती कशी करायची? कारण भक्ती आपण करतोय, संतांनी केली, आपणही करतोय, पण संतांना मिळालेलं ते फळ आपल्याला मिळत. वारी तुकोबाऱ्यांनी केली, वारी आपणही करतोय. पण वारीला गेल्यानंतर तुकोबारा एवढे भजनात लीन व्हायचे, दंग व्हायचे की इतरत्र कोणताच विचार मनात येत नव्हता. आपण वारीला जातो पण 10 वेळा फोन दिवसातून घरी. मग आता सांगा, भगवंताचं स्मरण होते की संसाराचं स्मरण होते? मग ही खरी भक्ती होणार का? एवढंच नाही, एका गावला कीर्तन होतं, कीर्तनात गर्दी एवढी होती, फुल पेंडल पॅक बसले. का? कारण रोज म्हणे महाराज मंडळीचंच कीर्तन होतं, मग आज मुलीचं कीर्तन आहे. तुमच्या गावात नाहीये तेवढी गर्दी, आमच्याकडे पूर्ण पेंडल पॅक भरला होता, गर्दीच गर्दी. आणि तेवढ्या गर्दीमध्ये मात्र सगळे येऊन बसले, कीर्तन सुरू झाले. कीर्तनात मध्येच मात्र एक लेडीज. म्हटलं हे नवीन काय प्रकार? सगळे आपल्याकडे कीर्तनातून पाहते आणि या मात्र काय करतोय? नेमकं हे काय आहे? जसं कीर्तन झालं त्या मावशी माझ्याकडे आल्या. म्हटलं मावशी, सगळ्यांचं लक्ष कीर्तनात इकडे होतं, तुम्ही नेमकं काय करत होते हो? त्यामुळे बाई, कीर्तनाला अनाउन्स केलं होते ना, रोज पुरुषांचे कीर्तन होते महाराज मंडळी. आज आपलं पॅनल आहे म्हणून आम्ही एवढ्या घाईने आलो की आम्हाला जागा भेटते की नाही असं वाटत होतं. मग
म्हणून घाईघाईमध्ये कुलूप लावलं, पण लागलं की नाही ते माहित नाही. मग आता कीर्तनात बसून म्हणे कुलूप ओढून पाहतं, लागलं की नाही? सांगा ताई, कीर्तनात बसून कुलूप लागलं की नाही पाहिलं तर कुलूप लागलं की नाही माहिती पडेल का हो? सांगायचं तात्पर्य बसले कुठं? कुठे? कीर्तनात. आणि लक्ष कुठे? म्हणून शरीराने बसून नाही तर मनाने देखील कीर्तनात बसायचे. ओ कीर्तनात नियम महाराज सांगतात, चप्पल कुठं? हा, गेटकडे आणि द्वाराकडे, प्रवेशद्वाराकडे. मग चप्पल असते तिकडे. आणि आता तुमच्याकडे गर्दी कमी आहे त्याच्यामुळे काही तुम्हाला चिंता नाही. शहरात एवढा पेंडल पॅक असते की लक्ष अर्ध कीर्तन इकडे चालले आणि बाई थोड्या वेळाने तिकडे पाहत. कुठं? हा, असं जर कीर्तनात बसून लक्ष चपलीकडे असेल तर ती खरी भक्ती होणार असं मी नाही म्हणत. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, का भक्ती खरी पळते मन बाहेरी, भक्ती खरी पळते मन बाहेरी, भक्ती खरी पळते मन बाहेरी, ही का भक्ती खरी पळते बाहेरी. देव देवाकडे लक्ष देवाकडे, भक्ती खरी कोणती? पळते मन बाहेरी. देवा पुढे ना लक्ष जोड्याकडे असेल तर ती खरी भक्ती होणार नाही. म्हणून म्हणते, अरे भक्ती भक्ती क्या कहते हो, भक्ती में भी धोखा है, बिना चरणवती पावे सारी भक्ती खोका है. आणि म्हणून भक्ती करायची आहे तर सजग राहून, डोळस राहून निष्काम भक्ती करायची आहे. एवढंच नाही तर दोषरहित भक्ती करायची आहे. आणि या संसारात राहूनच करायची आहे, पण संसाराची माया मात्र भगवंतावरती व्हायची आहे. आणि ती खरी भक्ती, ती थोर भक्ती मग मात्र भगवंताला आवडल्या वाचून राहणार नाही. अभंगाचा प्रथम थोर भक्ती आवडते आवडते देवा. कोणती? लक्ष तिकडे असणारी, लक्ष गडाकडे असणारी? अहो नाही. मग कोणती?
विस्तृत सांगायचं झालं तर भक्ती भगवंताला कोणती आवडते. आता अनेक प्रकार भक्तीचेही सांगितलेले आहेत. मुख्यत्वे 2 प्रकार आधी बघूत. अव्याभिचारी भक्ती पहिली, ज्याच्यामध्ये अद्वैत आहे, समभाव आहे. ज्यात नवीन आल्यात ना, भारताच्या नव्या विकासासाठी, नवा भारत निर्मितीसाठी, एकतेसाठी, एकात्मतेसाठी पंचपरिवर्तन सांगितले. आणि त्याच्यात पहिला म्हणजे सामाजिक समरसता. आणि ते सामाजिक समरसता म्हणजे कोणती तरी इथं दिसून येते त्यांच्या भक्तीमध्ये. कोणती? अद्वैत. सर्वत्र मात्र भगवंताला जे पाहतायत, तुझा भाव नाही, सगळ्यांना समान पाहतायत ते. आणि ती म्हणजे कोणती? तर ही अद्वैत, ज्यात भेद नाही, भेद रहित, सगळ्यांना एकतेने पाहतायत, ती म्हणजे अव्यभिचारी भक्ती. आणि हे अव्याभिचारी भक्ती, त्याचं प्रमाण द्यायचं झालं तर भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. मी कुठे वास करतो? सर्वस्य चाहं हृदय सन्निविष्टो. आणि ते प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे. ती भक्ती. एवढंच नाही तर विठ्ठल जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे. ती भक्ती. विठ्ठल जळी स्थळी भरेना, प्रीता भावना ही उरला, आजी ना तुझी पाहिला. आणि ही भक्ती म्हणजे भेदरहित भक्ती. अजून सांगायचं, मौलिक ज्ञानोपरे म्हणतात. ती भक्ती कोणती? सगळ्यांच्या ठिकाणी तोच आहे, तो हा विठ्ठल बरवा. भेदरहित तो आणि हा एक. एवढंच नाही तर हरिपाठामध्ये सांगतात ना, सर्व गटी राम देहा देही, सर्व गटी राम देहा देही, सर्वगटी 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 राम देहा देही. सहस्रदशमी ही एक भक्ती. आणि दुसरी व्याभिचारी भक्ती, ज्याच्यामध्ये मात्र भेद आहे आणि त्या भेदात गुरुकडून मात्र भ्रमात केली जाणारी भक्ती. एवढंच नाही तर ही भक्ती मात्र आश्रयाला कोणाच्या आहे? तर भक्ताच्या आश्रयाला भक्ती राहते. आपण ऐकलं असेल श्रीमद भागवत महापुराणाच्या महात्म्यामध्ये भक्ती माता कशा प्रकारे त्यांचे पुत्र ज्ञान आणि वैराग्याची जीर्ण अवस्था गेली. कशामुळे? नारद महर्षींची भेट झाली. फार सुंदर वर्णन आहे, पण आता आपण तिकडे जाऊ नये, कारण तुम्ही कथा श्रवण केली आहे, महात्म्य तुम्हाला माहिती आहे. भक्ती भक्ताच्या आश्रयाने राहते आणि म्हणून त्या भक्ताचेही प्रकार सांगितलेले आहेत. जसा गुण तशी भक्ती. मग तमोगुणी भक्ती. तुम्ही म्हणाल कसं म्हणता होतं ही भक्तीला? तर बघा, तमोगुणी कोणती? तर दुसऱ्याचा वाईट व्हावं म्हणून केली जाणारी भक्ती. हसले म्हणजे तुमच्याकडे अशी करते का? काही हसल्या मनातल्या मनात समजलं. तुम्ही म्हणाल ताई कसं? असं सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगाव आहे.
महाराज म्हणतात असं. हा तर कसं तमोगुणी सांगायचंय, कसं सासरा माझा गावी गेला आणि तिकडच खपवी त्याला गेला ना, मग मी आता एवढंच नाही, नंदेचं कार्ट किरकिर करतय, मग हरूच होऊ देत त्याला. सांगा दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून. एवढंच नाही तर सासू माझी फडफड बोलताय, मग बोडकी कर ग तिला, ते गप्प बसव. दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून केली जाणारी तमोगुणी भक्ती. रजोगुणी आम्हाला मात्र काहीतरी फळ मिळावं. जसं आता मुलगी ग्रॅज्युएशन झाली, जे जे पाहुणे आले घरी की लगेच विचारते, हो कधी आहे तुमच्या घरचे? हा लाडू खायची सप्ताची का? हा मुलीच्या लग्नाचे असं विचारतात ना. मग देवाकडे आलं की देवा आई जगज्जननी रेणुका माता आता धाव, ऐकले हाकेला धावते, नवसाला पावते, मी नवस ठेवते. आई कोणता? जावई चांगला भेटू दे. मग जावई भेटला की 1108 नारळाचं नैवेद्य आणतो, नैवेद्य वाहतो. कसं भेटलं पाहिजे म्हणून, नाहीतर भेटल्यावर. दुसरा प्रकार. तिसरा सात्विक भक्ती, आणि ते सात्विक भक्ती सत्वगुण सहित. आणि ती कशी? तर दुसरं काही नको भगवंता, फक्त मात्र कोण पाहिजे? तूच पाहिजे, दुसरं काही नकोय. अशी भक्ती मात्र अनेक भक्तांनी केली. भक्त प्रल्हाद आपल्याला माहिती आहे, शबरी आपल्याला माहिती आहे, दावण बांधलेली आहे बोकड्यांची. माझ्या लग्नासाठी एवढे बोकडे मात्र मारल्या जाईल, कारण बोकड्यासारखे तसेच पाहुणे येईल तर तसंच पाहुणचा, आणि मग मारल्या जाईल म्हणून तिने सगळी दावण सोडली, रानात त्या बकऱ्या सोडून दिले, आणि ती मात्र मातंग ऋषींच्या आश्रमात निघून गेली अर्ध्या रात्री. मातंग ऋषींच्या आश्रमात राहून भक्ती करते, सेवा करते. मातंग ऋषीही मात्र वृद्ध व्हायला आले. झाडपूस करता करता दिवस गेलेत, म्हाताऱ्या व्हायलेत, म्हातारपणात आले मातंग ऋषी. आणि तरी मातंग ऋषींना मात्र शबरी एकच विचारतात, स्वामी मला भेटेल कोण? धन संपत्ती काही नकोय, मग कोण भेटेल? माझे प्रभू रामचंद्र मला भेट देईल, एकच मनात इच्छा, दुसरं काहीच नको. आणि नियमित काय करायची? भगवंतासाठी सुंदर असे बोळ मात्र तोडून आणायची आणि चाखून पाहायची ठेवायची, आणि भगवंतासाठी राखून ठेवायची. आज माझे रामचंद्र येतील, आज माझे प्रभू येतील, आज माझे प्रभू येतील म्हणत म्हणत मात्र वाट पाहायची. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। आएंगे रघुराई तो मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया
जी शबरीने केली निश्चित भगवंताला आवडली आणि म्हणून मात्र भगवंत स्वतः शबरी मातेच्या भेटी करता आले. अहो शबरी मातेलाच नाही तर प्रल्हादाला भेट देण्याकरताही भगवंतच आले. कारण त्या प्रल्हाद ऐकतात तुम्ही कथा ऐकलीही आहे. सप्तम स्कंदामध्ये कथा आलेली आहे. त्या भक्त प्रल्हादाला मात्र भगवंताने दर्शन द्यावं. कित्येक संकटात ना भगवंताला या प्रल्हादासाठी यावं लागलं. आणि याच भक्त प्रल्हादाने ही भक्तीचे प्रकार सांगितलेत 9. आणि त्यात मात्र कोणती तर प्रथम जे तुम्ही करत आहे श्रवण, आम्ही करतोय कीर्तन. श्रवणम कीर्तनम श्री विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. किती झाले? या घाट करणारा कोण एकच झाली का? किती झाले? बोला बोला. श्रवण कीर्तन श्री विष्णू स्मरणम पादसेवनम. हे नाही पुढे गेले 5 झाले काही त्यांचे. अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. किती झाले? 9. लक्ष आहे. मी म्हटलं कुठं 2 म्हणता की काय. अशी ही नवविधा भक्ती सांगितलेली आहे. आणि त्यात मात्र या प्रसंगाच्या अनुसरून बोलायचं झालं तर हे श्रीमद भागवत कथेच वक्तव्य करणं म्हणजे कथा सांगणं, कथा ऐकणं आणि कथेचा सप्ताहाचं आयोजन करणं हीच खरी भक्ती जी भगवंताला आवडते. ही थोर भक्ती भगवंताला आवडते. पण इथे बसल्यानंतर भगवंताचं नाम चिंतन केलं तर आणि संसाराचं केलं तर आवडणार नाही. म्हणून मात्र काय करायचंय तर या संसाराची माया संकल्पायची आहे आणि भगवंताच्या चरणी वाहायची आहे. आणि मग मात्र भगवंताच्या वाहिली तर या संसारात तर राहायचं ना. तो म्हणाल ताई तुमचा अजून व्याप वाढायचंय म्हणून तुम्ही सांगताय. आमचं आम्हाला माहिती नाही. पण संसार राहावा लागेल. पण संसारात राहायचंच आहे. पण कसं राहायचं आहे तर जसं भगवंत अनंत ठेवेल तसं राहायचंय. कारण संसारात सोडून करायची नाही हो. असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र वारी बाह्य सदा. एवढंच नाहीये तर संसारी असावे असोनी नसावे असं असावं. कसं माऊली गुरु ज्ञानोबराय सांगतात कमळ दल्लल चिखलामध्ये वाढते पण सकळ कमळ अलिप्त जळी जैसा. चिखलाचा लवलेशही कमळावरती नसतो तसा संसार असावा. संसार करावा नेटका नसू द्यावा फाटका परी लागू द्यावा चटका परमार्थाचा. आणि असा संसार करताना संसाराची माया मात्र भगवंताकडे सोपवली की मग मात्र भगवंत ठेवील अनंत ठेवील. त्या परिस्थितीमध्ये आपण निश्चित चित्तामध्ये समाधान ठेवून राहिल्या वाचून राहणार नाही. अभंगाच्या द्वितीय Hey,
अनंत कोण, ज्याचा अंत नाही तो अनंत. म्हणून तर म्हणतो ना, वेदा नाही कळला. जे उठून जाते ना त्याने 1 नंबर नाही तर 2 नंबर, हा त्याच्यासाठी ते जात आहेत. ते पुन्हा येणार आहेत. एखादं गेलं तर त्याच्याकडे टकटक पाहू नका, त्यांना लागली आहे म्हणून. सगळा विठ्ठल विठ्ठल. आपलं इकडं आणि तिकडं लक्ष गेलं म्हणजे मग खरी भक्ती होणार, थोर भक्ती होणार, भगवंताला आवडणार. अनंताने ज्याचा अंत नाही तो अनंत. म्हणून तर वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा तो अनंत. आणखी सांगायचं, आपण आज आहो उद्या राहू की नाही याची गॅरंटी हा आहे. असंच एका कथेमध्ये म्हटलं, जसं म्हटलं या पेंडाल मध्ये बसलेले सगळे, या गावातले सगळे 7 दिवसात मरणार आहे. आणि जसं म्हटलं जसे तुम्ही पाहू लागले ना टक 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 माझ्याकडे, तसेच त्या गावातले पाहत होत्या, तसेच पाहत होत्या मोठे मोठे डोळे करून. मी कीर्तनाला असे म्हणत नव्हते, पण मनातलं तिथं बसल्यानंतर मला समजतं. ते मनातल्या मनात म्हणलं कीर्तनाला आणलो असं. तुम्हालाही समजलं माझं. बस का मरण आणायला सांगितलं. काय म्हटलं होतं मी, या गावातले 7 दिवसात सगळे, हा सगळे पाहायला लागले, सगळे विचार करायला लागले आता कसं. पण त्यात एक आजीबाई मोठ्या हुशार होत्या, सगळे पाहू लागले. पण ते आजी मोठमोठ्याने हसत होती, मोठमोठ्याने हसत होत्या. म्हटलं आजीबाई या इकडे. आल्या. म्हटलं सगळे असं एवढाले डोळे करून, एवढाले डोळे होते का, होच म्हणतात, मोठे मोठे डोळे करून माझ्याकडे पाहते का. तर मी म्हटलं सगळे मरणार आहे आणि तुम्ही एकट्याच का बरं हसताय हो. त्या आजी म्हणाल्या, बाई म्हटलं तू म्हणत होती ना काय, आतापर्यंत मीच म्हणत होती, मग म्हणाले ना तुम्ही काय, याच गावातले सगळे. मग मी या गावातली नाही, मी वरतीवरून आली म्हणे कीर्तनात. आता सांगा, या माऊरची असो, आर्णीतली असो, यवतमाळातली असो की नांदेडची असो, 7 दिवसात प्रत्येकाला जायचं. 8वा दिवसही लागणार. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. सगळ्यांना मात्र जायचं आहे, ठरलंय. म्हणजे आपला अंत फिक्स. अजूनही हसतच आहे. नंतर नाव आहे अनंत. हरी अनंत, हरी कथा अनंत, अनंत आहे. आपण आज उद्या राहू की नाही याची काही गॅरंटी. उद्या इथं आहे, रस्त्यात जाता जाता चाललं, गॅरंटी. जगत में कोई न परमानंद का, कारण क्षणभंगूर नाही भरवसा. मारे सावध सोळा माया आशा, काही नचले मग गड पडल भासा. पुढे हुशारे थोरे आहे क्षणभंगूर नाही भरवसा. नो गॅरंटी कोणाचीच नाही. कीर्तनकार असेल तरी जाणे, बोला बोला, श्रोता असेल तरी जाणे. चाले के आया बंदे चाले के जाएगा, चाले के आया बंदे चाले के जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. चाले के आया बंदे चाले के जाएगा, चाले के आया बंदे चाले के जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला.
आपण ज्या लोकात आलोय ना तो मृत्यू लोक नावच आहे आणि म्हणून इथला एक अटळ सत्य आहे आणि ते म्हणजे मृत्यू प्रत्येकाला येणार. आज मेला पंजा मेला बाबू बसना गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला जायचं फिक्स आहे आणि म्हणून आपला अंत तयार आहे. पण भगवंत अनंत आहे आणि म्हणून या अनंताने जसं ठेवलंय का कारण each and everything in the world has the end point but the God and his name has not end point. म्हणजे प्रत्येक इथली गोष्ट ही नश्वर आहे दिसते क्षणभंगूर आहे गॅरंटी नाही पण देव आणि देवाचं नाव कालही होतं आजही आहे उद्याही राहणार भूतकाळातही होतं वर्तमानातही आणि भविष्यातही राहणार. आपण राहू की नाही राहू याची गॅरंटी किती. तुझा ना भरोसा आहा, तुझा ना भरोसा न माझा भरोसा जग हे कोणाचे सांग भला माणसा सोचून माती आठवीत भाकर नाम हरीचे मोके गोड साकर सोडून दे रे धना चातुलाल सा जगी हे नाचे भला मानसा कधी लागे कधी लागे लरे वेडा तुला गोडी सावली असा मोनालिसा काय करत होती. माळी विकता 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 कोण झाली आता. असं सांगू की नको असं करतात का. पुढं काहीतरी विचाराल नाही विचारत वाटतं का इकडे बोलवाल नाही बोलवत. हा हिरोईन झाली नाही आणि ते हिरोईन तुम्हाला बरं माहिती झाला काय झाली. हा आणि ते हिरोईन होण्यासाठी अहो ज्यांच्याकडे करोडो अब्जो आहेत ना ते अगदी दोन महिन्याच्या पासून त्या मुलीला वळण लावते. 2-2 वर्षाची मुलगी झाली की शिकवते तिला मॉडेलिंग ऍक्टिंग पण ते होतंय का. 20 वर्षाची झाली तरी तिला जिथं पोहोचायचंय तिथपर्यंत पोहोचता येत असे कित्येक आहे. आता मी प्रमाण देणार नाही पण ती आली एका झटक्यात करोड कोटीने एका पिक्चरचे घ्यायला लागली. कशी एकाचे 1 वर्ष व्हायचंय ना. हा काय संची आणखी कित्येक सांगावं. वारीमध्ये चालता चालता भगवंताचं नाम चिंतन करता 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 मात्र ती इंग्लिशी काय तिचं नाव सुंदरशी गवळण म्हणू लागली. रडू नको बाळा. कुठं जाते. कशी झाली फेमस. वारी चालता चालता एका दिवशी गवळण अख्ख्या महाराष्ट्रात गाजली की नाही का. संचित भोगले ते फळ संचिताचे ते उदयास आलं आणि म्हणून एवढे सगळं त्यांना मिळालंय. आपण प्रयत्न करतोय मिळत
का मिळत नाही? कारण आपला अजूनही मात्र ते पूर्व पुण्य ठेवा जो आहे तो उदयास आलेला नाही. कारण अजून आपलं पाप मात्र संपलेलं नाही. ज्या दिवशी पापाची निवृत्ती होईल आणि मग मात्र पुण्य प्राप्ती होईल, पुण्य उदयास येईल, तर निश्चित आपल्यालाही प्रचिती आल्या वाचून राहणार नाही. तोपर्यंत दुःख वाटेल, पण या दुःखाच्याही परिस्थितीमध्ये मनाला धैर्य देत शांती समाधान चित्तात ठेवून वाटचाल केली तर एक दिवस आपल्यालाही मात्र ते समाधान अवस्थेत परम सुखाची प्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही. लाखोचा बंगला आहे, लाखोचा बंगला आहे, खायला घरी सगळं काही आहे, पण त्या घरी खाणारे मात्र 4 खोल्यात चौघ बसतात आणि जेवतात तू. आणि तेच मात्र 10 बाय 10ची एकच खोली असते, 4 जण त्या घरात असते, रोज चटणी भाकर का खाईना पण चौघ एकत्र बसून खाते. सांगा खरं समाधान कुठे? आज हेच समजण्याची गरज आहे. नाहीतर घरी सगळं आहे हो. आज लोकांकडे सोफा सेट बोला आहे, डिनर सेट, किचन सेट, एवढंच नाही तर मेकअप सेट, टीव्ही सेट आहे, पण माइंड सेट नसेल तर जगात कुठेही गेलं तरी समाधानी. म्हणून आता खरी गरज आहे तो माइंड सेट करण्याची आणि त्याच्यासाठी तर खरं इथं यायचंय. नाहीतर बघा ना, मुलगा लहान असतो, आई बाळाला म्हणते हे एवढं असेल का नाही, वेळ झाली ना, तिकडे आलाय का, हा तेवढा मुलगा असेल आणि तो लहानसा मुलगा जर जास्तच गोष्टी सांगत असेल ना, आई त्याला म्हणते बाळा चुप बस, तुला याच्यातलं काही समजत, चुप बसा, तुम्हाला याच्यातलं काही समजत, असं. लहान होते तरी समजलं नाही, लहानाचे मोठे झाले तरी समजलं. आणि एवढंच नाही तर मग तरुण झाले, आणि तरुण होतं तर वय वाढल्याने म्हातारे झाले, आणि म्हातारे झाल्यानंतर होता नातू, लहानसा नातू मोठ्या आप्पाजीला सांगतो, आप्पाजी तुम्ही चुप बसा, तुम्हाला याच्यातलं काहीच समजत म्हणते की नाही. मग मला सांग, मूल तिथपर्यंत मर्यादित असतो, पण आज तिथून आपण पुढे आलोय आणि आज प्रत्येक क्षेत्रात मुलगी, स्त्री पुढे दिसते, महिला पुढे दिसते. कोणामुळे? हा, आज त्या आईमुळे. कंडक्टर, डॉक्टर, पायलट, टीचर, वकील, इंजिनियर, मेकॅनिकल, एरोप्लेन चालवत आहे, तिकीट काढता. एवढंच नाही, प्रत्येक क्षेत्रात शिक्षणातही आता मेरिटला कोण यायला लागल्या? मग काही असो, HSC, SSC, MSc, BEd, PhD, MBBS, MCom, BPharm, काही का असणार, DHMS, BHMS, LLB, कोणतंही क्षेत्र असलं तरी आता कोणामुळे? एवढंच नाही तर सरपंच सध्या कोण? हा, बरोबर आहे ना. एवढंच नाही, नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधानापर्यंतही पोहोचलीच. कोण? महिला. हे कोणामुळे? या सावित्री आईमुळे. आणि म्हणून तर म्हणते, सरकारी होत्यावरी खुर्चीत बसली असती का, सरकारी होत्यावरी खुर्चीत बसली असती का, फुले सावित्री नसती तरी, फुले सावित्री नसती तरी मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तरी मुलगी शिकली असती का. शिकली असती का? आणि शिकली नसती तर मग इथपर्यंत आली असती का? कारण अवस्था अशी होती, मुलगी घराबाहेर पडली तर पापाचं घडायचं, मुलगी शाळेत गेली तर धर्माचं बुडायचं, स्त्री शिक्षणासाठी पाठी हाती शोभली असती का? शोभली असती आणि मग इथपर्यंत आली असती नाही. आणि म्हणून त्या आईने एवढं सगळं आपल्यासाठी
कशासाठी केलं तर सावित्रीबाई फुले निश्चित ही क्रांती ज्योती आपल्याला माहिती असली पाहिजे. 12 जानेवारी विचारलं मी. 12 जानेवारी कोण? हा, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद. आणि त्यानंतर मात्र त्याच सोबत दुसरं कोण? राजमाता, राष्ट्रमाता. ती ही एक आईच, ज्या आईने मात्र या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक केले. आणि म्हणून आज आपण इथे हा अखंड हरिनाम सप्ताह करतोय आणि सुरक्षित बसलो आहे त्या राजामुळे. ती आई 12 जानेवारी नंतर कोण आली? 14 जानेवारी. 14 जानेवारी काय? बोला बोला बोला. मकर संक्रांती. मकर संक्रांतीचा सण म्हटलं का महिला मंडळींचं काय पाहायचं कामच नसते हो, नाही का? तिने आणली का 2000ची, मग मी 4000ची आणल्याशिवाय काऊन राहू नये? बरोबर आहे ना? हो, एवढंच नाही, एवढी फॅशन केलीच पाहिजे आपण, नाही तर कोण करणार? आता नेमकंच तुमच्या गावात नाही मला माहिती, पण आमच्या गावाकडे काल ते पहिलं लग्न झालं म्हणते. तुम्हाला दुसरं होत असते ना, नवीन असलं, नवीन असलं की मग काय ते मकर संक्रांतीला करतात म्हणतात काय? तिळवा केलं ते तुम्ही. आणि त्याच्यात मग काय काळ्या रंगाची साडी घालतात. घालाव ना, नक्की घालाव. पण आपण ज्या संस्कृतीत आहोत या सनातन हिंदू धर्म संस्कृतीनुसार आपण आचरण करतोय. मग मला सांगा, काळी साडी घातली हरकत नाही, पण आता सध्या काय झालं, बाईची साडी बदलली तर टिकली बदलते. आणि मग काय, हिरवी साडी हिरवी टिकली, काळी साडी काळी टिकली, कालची पिवळी साडी पिवळी टिकली, काल काळ्या साड्या लावल्या. तुमच्याकडे नाही, आमच्याकडे महिला मंडळींनी. आणि टिकल्याही मी गेली तिथं, म्हटलं केली पाहिजे पण टिकली कोणती? मग आता मला सांगा, काळी टिकली कोण लावते मावशी? करतात, त्याही करतात असं नाही, त्याही संक्रांत साजरी करतात. पण तुझं नवीन लग्न झालंय, सुहाशी नाही, मग त्याचं प्रतीक लाव ना. एवढी फॅशन घेतली ना काळी लावून, जिवंत असतानाच टाकलं ना. बरोबर ना, एवढी फॅशन करावी का? निश्चित फॅशन केली पाहिजे, करू नये असं मी म्हणत नाही हो. सावित्रीबाईंनी फॅशन नाही केली, राष्ट्रमाता राजमातेने फॅशन नाही केली, अहिल्यादेवी होळकरांनी फॅशन नाही केली, झाशीच्या राणीने फॅशन नाही केली. पण फॅशन कशी होती? इतकं सुंदर वर्णन, तेज उसके मुखबर्तन पे हाथों की तलवार भी चमके, जब उतरी वो मैदान में काजल भर के तो माथे का घूंघट ना सरके. ही फॅशन कोणाची? झाशीच्या राणीची आहे. अहिल्यादेवीने केली. अहो एवढंच नाही, आता पुरुष मंडळी म्हणतील इकडलं पॅनल सत्ता बसवली, तुमचीच गाजवत आहे तुम्ही. आमचं दादा तुम्ही पण छत्रपती शिवरायांचे भक्त आपण म्हणतोय, बरोबर आहे ना? शिवरायांचे मावळे आपण म्हणतोय. मग निश्चित कपाळावरती टिळक गंध आपण धारण करतोय. केली पाहिजे फॅशन, पण कितपत? आता तुमच्याकडे काय बोलावं त्या विषयावरती, पण आता बोलतेच तुमच्याकडे नाही दिसतात म्हणा तसे, म्हणून बोलावं की नाही बोलावं विचारायला दिसले नाहीत मला जास्त, पण येताना दिसले. पेंडल मध्ये दिसत नाहीये फॅशन दादा एवढी. आपण शिवरायांचे भक्त आहोत ना, मग शिवबांनी फॅशन केली. कपाळावरती चंद्रकोर आहे की नाही? आहे. पराई नारी रखमाई समान ही तुकोबारांनी शिकवण दिलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र अंगीकारलेली आहे. आणि म्हणून आपण ही ती सांभाळायची, नाहीतर काय गाडीवर शिवराय जय शिवराय ना, गाडी कुठं? समजलं नाही ना दादा? एवढंच नाही तर हातावरती टॅटू कोणाचा? हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि ते समजतं ना? तुमच्याकडे तर नाहीये म्हणते, आमच्याकडलंच सांगते. कशाला तुमच्याकडलं सांगा? बघा, ही खरी भक्ती आहे का आपली? नाही. म्हणून शिवरायांचे खरे भक्त आपण, सेवक आपण, मावळे आपण ठरू का? आणि म्हणून हे करायचं नाही. फॅशन करायची ना,
शिवबाई सारखीच करायची. स्वातंत्र्यवीर सावरकर, बिरसा मुंडा, एवढंच नाही तर महात्मा गांधी. आता प्रत्येक किती लोकांचं सांगू, करायची निश्चित केली पाहिजे, पण यांच्यासारखी करायला काय भाषण करते. मागच्या वर्षी एवढ्याच वेळेला मी दिल्लीला होती. या वर्षी 20 तारखेपासून जायचं होतं दिल्लीला, पण आता कार्यक्रम असल्यामुळे कॅन्सल केला. शासकीय कार्यक्रमासाठी दिल्लीला होती 8 दिवस, आणि त्या दिल्लीत मात्र पाहिलं अशी अशी फॅशन महाराज, इकडून इकडून सगळं एवढंच शिल्लक. अरे अरे अरे, ते पॅन्ट घातले आणि पूर्ण फाटलेलंच आहे. अहो मुलं काय मुली तसं. पूर्वी नवीन पॅन्ट आणला बाबा, नवीन पॅन्ट आणला, आणि तो जर का फाटला कुठे 4 दिवसात, 8 दिवसात, 4 वर्षात शिवून घालायचे की नाही बाबा. पॅन्ट फाटला तर लाज वाटायची की नाही वाटायची? वाटायची. शिवायचा सुई धाग्याने आणि घालायचा. महाराज म्हणत असेल बाबालाच का बरं विचारताय, आपलं पॅनल आपलं बरं. हा मग काय शिवून घालायचं, फाटलेली घालायची, लाज वाटायची. आता नवीन पॅन्ट आणते, काय करते नाही ना. आणि मग पुन्हा वरून म्हातारी माणसं म्हणतात काय, बसले एखाद्या टपरीवरती पारावरती की म्हणतात देश बदलला, देश बिघडला. देश नाही बिघडला, हाच तो देश आहे ज्या देशात क्रांतीवीर सावरकर झाले, बिरसा मुंडा झाले, स्वामी विवेकानंद झाले, छत्रपती शिवाजी महाराज झाले, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, चोखामेळा, जनाबाई, मुक्ताबाई, अहिल्यादेवी इथंच झाल्या. तोच देश आहे. मग देश बदलला नाही, देश बिघडला. मग कोण बिघडले? फॅशनच्या नादी लागलेत, व्यसनाच्या नादी लागलेत. फॅशन केली पाहिजे, व्यसन केलं पाहिजे, पण कोणतं आणि कशाचं हे समजलं तर खरी जीवनाची सार्थकता आहे. नाहीतर म्हणतो देश बिघडला बाबा. आपणच मात्र मारुतीरायाच्या, हनुमंतरायाच्या पारावरती बसतो, आणि त्या पारावरती बसून त्या ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमंतरायाला मात्र हुकुमाची तिराणी दाखवतात. होय, मग तुम्हाला बोलायला जमतंय का यांना? पोरं बिघडले, देश बिघडला. आणि हे आज मात्र आपल्याला स्वतःला सुरुवात करायची. निश्चित स्वतः सुरुवात केली की मोठ्यांचं आचरण लहान करतील, कुटुंब सुधरेल, आणि कुटुंब मात्र सुव्यवस्थित झालं की गाव तयार होईल, आणि गाव तयार झालं की मग महाराष्ट्र जिल्हा, महाराष्ट्र राज्य, आणि मग देश मात्र सुंदर झाल्यावर राहणार नाही. हे परम कर्तव्य कोणाचे? आपल्या. बरोबर आहे की नाही? आणि त्यातल्या त्यात सण सांगितला कोणता? 14 फेब्रुवारीची आपली. आणि माता माऊलींनो वाना देतात, तुम्ही चांगलं द्या. चांगलं म्हणजे काय असं म्हणायचं मुळीच नाही मला की मलाच बोलवून चांगलं द्या, नाही. पण देताना काय देतात? शॅम्पूच्या पुड्या, टिकलीच्या पुड्या अशा देतात. आज लावली 2 तासातच पडते खाली. तुमचं एवढंच नाही, कंगवे देतात, फण्या. पण ते आज विचारलं, उद्या कंगव्याचे दात, पोहे खायचे चम्मच देतात, चम्मच. आता चम्मच आज पोहे खाल्ले की उद्या फ्रॅक्चर, आणि परवा एकदम बँडेज. नाही द्यायचं ना. अशी वस्तू द्या, 5 रुपयाची पेन द्या, 10 रुपयाचं बुक द्या. त्या बाईला दिलं ना की ती ताई मात्र घरी देईल, तर तिचा मुलगा मात्र लिहायला सुरुवात करेल. गाथा, ज्ञानेश्वरी, ग्रामगीता, हरिपाठ, जे काही 12 अभंग आणता येईल. ग्रामगीते छोटी येतात, 10-20 रुपयाचं, 5 रुपयाचे येतात. हनुमान चालीसा येतात, राष्ट्रभक्तीचे, राष्ट्रप्रेरणेचे, स्वामी विवेकानंदांचं, जिजाऊंचं, तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं, रेणुका मातेचं, दत्तात्रय भगवंताचं, असे चरित्राचे पुस्तक छोटे छोटे येतात. हे ग्रंथ छोटे का असे ना, ते त्यांना द्या. तिथून 4 पानही वाचाल ना, अख्खा आयुष्यभर लक्षात राहील. अहो एवढंच नाही, देवघरात ठेवलं ना तर हनुमान चालीसा प्रत्येक शनिवारला वाचाल तर तुमचं नाव घेईल. वानात दिलं होतं म्हणून. पण असं काहीतरी वाण द्या ज्ञानाचं की ज्याच्यातून तुमचंही कल्याण होईल आणि जिला दिलं तिचंही कल्याण होईल. आणि मग निश्चित ही खरी भक्ती झाल्यावर वाचून राहणार नाही. आणि आपल्या मुलांना संस्कार द्या. आज खरी संस्काराची गरज आहे. आणि संस्कार दिले की संस्कृती टिकून राहील. आणि मग आपण हिंदू आहोत, आपण सनातन आहोत ना.